गुड मॉर्निंग स्टुडंट्स, परत एकदा मी आपल्या चॅनलवर आपलं स्वागत करतो. स्टुडंट्स, आपण मोमेंटम पॉईंट स्टार्ट केलेला आहे. त्याच्या स्टेटमेंट पर्यंत आपण शिकलो होतो. मोमेंटम म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाय फोर्स. म्हणजे फोर्स अप्लाय केला तर मोमेंटम काय होतो? चेंज होतं आणि त्याची जी डायरेक्शन असते इज इन द डायरेक्शन ऑफ फोर्स असते. आणि दिस इज कॉल्ड एज युअर न्यूटन सेकंड लॉ. आणि तेच आपण आज कंटिन्यू करणार आहे. सो पेज नंबर 13 वर, suppose of an object of mass m and initial velocity u, and when force is applied in the direction of its velocity time t, the velocity becomes v. आता एक ऑब्जेक्ट कन्सिडर करा. त्या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते m आहे आणि त्याची सुरुवातीला तो रेस्टवर आहे म्हणून त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे? u आहे. मग त्या ऑब्जेक्टचं जे इनिशियल मोमेंटम आहे, सुरुवातीचं मोमेंटम म्हणजे काय बघितलं होतं? प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणून मास आणि व्हेलॉसिटीचा काय? प्रोडक्ट. आणि u म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचं मोमेंटम, जोपर्यंत मी त्याच्यावर फोर्स अप्लाय केला नाही. बट आता मी त्याच्यावर काय केला? फोर्स अप्लाय केला. मग आता फोर्स अप्लाय केला तर काय होतं? ऍक्सेलरेशन होतं. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी काय होती? चेंज. म्हणून आता फोर्स अप्लाय केल्यामुळे व्हेलॉसिटी काय झाली? चेंज. म्हणून व्हेलॉसिटी चेंज झाली तर मोमेंटम सुद्धा काय होतं? चेंज. कारण p इज इक्वल टू m इंटू v. त्यामुळे v चेंज झाला तर p सुद्धा काय होतो? चेंज. आणि p चेंज झाला तर v चेंज होतो. त्यामुळे फोर्स अप्लाय केल्यामुळे व्हेलॉसिटी काय झाली या ठिकाणी? चेंज. म्हणून फायनल मोमेंटम सुद्धा m इंटू v. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचा प्रयत्न करा, मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. इथं इनिशियल मोमेंटम म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल मोमेंटम म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. आलं लक्षामध्ये? त्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग ह्या ठिकाणी मोमेंटम काय झालं? चेंज झालं. का बरं चेंज झालं? सुरुवातीला ऑब्जेक्ट रेस्टवर होता, थांबलेला होता, मग आपण त्याचं इनिशियल मोमेंटम लिहिलं. पण नंतर मी त्याच्यावर काय अप्लाय केला? फोर्स अप्लाय केला. हा फोर्स मी ऑब्जेक्टवर ज्यावेळेस अप्लाय केला तर त्याचं मोमेंटम काय झालं? चेंज झालं. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम टाइमसोबत किती चेंज झालं ते आपण फाइंड करतोय. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज मोमेंटम अपॉन टाइम. चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज कॉल्ड एज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम ज्यावेळेस टाइमसोबत चेंज होतं त्याला आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असे म्हणतो. मग चेंज मोमेंटम घेताना कसं घ्यावं लागतं? फायनल मायनस इनिशियल. कारण इनिशियलला किती होतं? ते 0 आणि फायनलला ते जास्त असणार. म्हणून आपण इनिशियल मायनस फायनल नाही घेऊ शकत कारण आन्सर मायनस मध्ये येईल. इनिशियल मोमेंटम किती असतं? 0 असतं. म्हणून फायनल मायनस इनिशियल. म्हणून mv मायनस mu. कारण हा जास्त आहे आणि हा कसा आहे? कमी आहे. म्हणून असं घेतलं आपण टी ला टी असेल तसा. मग मास या ठिकाणी दोघातून काय निघला? कॉमन. मग ब्रॅकेट मध्ये v मायनस u अपॉन टी. मग इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू m असेल तसा. मग v मायनस u अपॉन टी कुठेतरी बघितलं सारखं वाटतंय. चेंज व्हेलॉसिटी अपॉन टाइम काय? ऍक्सेलरेशन. a इज इक्वल टू v मायनस u टी. आपण फॉर्म्युला बघितला a इज इक्वल टू v मायनस u अपॉन टी. म्हणजे या ब्रॅकेटच्या ठिकाणी मी काय पुट केलं? ऍक्सेलरेशन. म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू काय आलं? m इंटू a. पण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कधी होतं? ज्यावेळेस मी त्याला फोर्स अप्लाय करतो. म्हणून m हे जशाला तसा. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमच्या ठिकाणी मी काय टाकलं? फोर्स. म्हणून फोर्स इज इक्वल टू प्रपोर्शनिटी काढून मी कुठला साइन वापरलं? इक्वल टू. आणि इक्वल टू साइन ज्यावेळेस आपण वापरतो त्या ठिकाणी काहीतरी कॉन्स्टंट येतो. त्यामुळे f इज इक्वल टू kma किंवा f इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि हेच आपण प्रिव्हियस पार्ट मध्ये बघितलं होतं. याला न्यूटनचा मॅथमॅटिकल सेकंड लॉ सुद्धा म्हणू शकतो आपण. सेकंड लॉ ऑफ न्यूटन. बट कसा? मॅथमॅटिकली. हा न्यूटनचा मॅथमॅटिकली सेकंड लॉ आहे. तुम्हाला मॅथमॅटिकल न्यूटनचा सेकंड लॉ विचारला तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असं सांगायचं. आणि जर थेरोटिकल विचारलं तर काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड दिस मोमेंटम इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. हे आपण असं बघितलं होतं. त्यानंतर पेज नंबर 14 वर दिलेलं आहे. कन्सिडर टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग डिफरंट masses which are initially at rest and the initial momentum for both is 0 and suppose the force F act on the time t both objects, the lighter object start moving faster than heavier object. However, from the above formula we know that the rate of change of momentum, that is F in the both object, is same and total change in their momentum is also same. If the same force is applied on a different object, change in momentum is same. तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप मोठा जो पॅसेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचं एक सिंपल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. त्यांचं म्हणणं आहे दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे. दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे. एक लहान ऑब्जेक्ट आहे आणि एक मोठा ऑब्जेक्ट आहे. पण दोन्ही ऑब्जेक्टवर जर तुम्ही फोर्स सारखा अप्लाय करताय, तर फोर्समुळे काय तयार होतं? मोमेंटम. त्यांचं म्हणणं आहे डिफरंट ऑब्जेक्टवर जर तुम्ही सारखा फोर्स अप्लाय केला तर मोमेंटम पण त्याच्यात कसं तयार होणार? सारखंच. म्हणजे सेम मोमेंटम. लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. दोन वेगवेगळ्या गाड्या, एक लहान गाडी एक मोठी गाडी आहे आणि दोन्ही गाड्यांना जर तुम्ही सेम फोर्स अप्लाय करताय तरी दोन्ही सेम स्पीडनेच फिरणार. कोण लहान आहे कोण मोठी आहे कोणी बघणार नाही. कारण की तिथं फोर्स कसा अप्लाय झालेला आहे? सेम. आणि फोर्समुळेच काय तयार होतं? मोमेंटम. म्हणून डिफरंट ऑब्जेक्टला जर सेम फोर्स अप्लाय केला तर मोमेंटम पण कसं तयार होतं? सेम तयार होतं. आणि त्यानंतर या ठिकाणी एक टेबल मध्ये जो पॉईंट दिलेला आहे तो आपण बघूया आणि मग आपण स्टॉप करूया. इन SI सिस्टम युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. SI सिस्टम मध्ये फोर्सचे युनिट काय? न्यूटन. लक्षात ठेवा कारण आपण न्यूटनचे लॉ बघतोय आणि ते सगळे लॉ फोर्सची रिलेटेड आहे. म्हणून फोर्सचे युनिट काय आहे? न्यूटन. द फोर्स नेसेसरी टू कॉज ऍक्सेलरेशन of 1 meter per second square of an object mass 1 kg is called as 1 Newton. 1 Newton जर तुम्हाला विचारला काय असतं तर फोर्सचा फॉर्म्युला आपण बघितला होता मास इंटू ऍक्सेलरेशन. मग फोर्स, मग तुम्ही जर 1 kg मास घेतलं आणि 1
मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सेलरेशन दिलं. एक 1 kg ऑब्जेक्ट आहे त्याला 1 ऍक्सेलरेशन दिलं, तर 1 × 1 किती 1, म्हणून फोर्स इज इक्वल टू काय आला 1 न्यूटन. तर तुम्हाला 1 न्यूटन जर कोणी फाइंड करायला लावलं तर 1 न्यूटन साठी काय करायचं, 1 kg चा मास घ्यायचा त्याला 1 ऍक्सेलरेशन द्यायचं, म्हणून 1 न्यूटन फोर्स तुम्हाला भेटतो. आणि तसंच तुम्हाला सीजीएस सिस्टीम मध्ये घ्यायचं असेल तर न्यूटन हे याचा युनिट आहे फोर्सचं, तर सीजीएस युनिट आहे जे न्यूटनचं ते आहे डीने. जसं याचा युनिट फोर्सचं न्यूटन आहे तसं सीजीएस युनिट काय आहे डीने. सीजीएस युनिट जसं आपण बघतो मासचं सीजीएस युनिट काय आहे ग्राम, ऍक्सेलरेशनचं सीजीएस युनिट काय आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. मग तुम्हाला जर 1 डीने लागत असेल तर परत काय करायला लागेल, मग 1 ग्रामचा ऑब्जेक्ट घ्यावा लागेल आणि 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशन तेच दिलेलं आहे. तुम्हाला 1 मास घ्यायचं आणि 1 ऍक्सेलरेशन घ्यायचं, म्हणजे 1 न्यूटन किंवा 1 डीने तुम्हाला भेटू शकतं. एवढंच त्या टेबलमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आजचा आपण या ठिकाणी स्टॉप